तारीख 16 जानेवारी 1994. निर्माण कशावरून होतं त्याचे 3-4 मत फार प्रसिद्ध आहे. एक मत असं आहे प्लेटोचं, बरं का, फिलॉसॉफी बिगिन्स इन वंडर, त्याचं म्हणणं. बरं, वंडर म्हणजे काय? आश्चर्यवत पश्यते कश्चिदे. ते उत्तर उदाहरण सांगतो आपल्याला. हे उडिया बाबा म्हणून होते, अलीकडेच ते वाढले. त्यांनी एक अमेरिकन मनुष्य आला आणि त्यांनी विचारलं की बा काही चमत्कार सांगा, बरं का. तर ते बरोबर आहे, त्यांना भारतीय साधू म्हणजे चमत्कार करणारे लोक अशी त्यांची कल्पना. तेव्हा हे काय म्हणाले की 22 रक्त एवढंसं पुरुषाचं बीज किती क्षुद्र असतं एवढं त्याचे फोटो नाही, तुम्हाला पाहता येणार नाही. त्याच्यापासून हा एवढा देह निर्माण होतो. हा चमत्कार काय थोडा आहे ना, बरं का. तेव्हा प्लेटो फिलॉसॉफी बिगिन्स इन वंडर. तर ते वंडर म्हणजे काय? जगाकडे पाहिलं तर सगळीकडे कसं घडतं काही कळत नाही. डेकार्ट म्हणून होता फ्रेंच फिलॉसॉफर, आधी त्यांचं सांगतो म्हणून सांगतो. तो 17व्या शतकामध्ये गणिती मोठा आणि विचारवंत. तो म्हणाला फिलॉसॉफी बिगिन्स इन डाऊट. फिलॉसॉफिक डाऊट म्हणून निराळी आहे. म्हणजे आपण संशय घेतो, मी तुम्हाला काही म्हटलं तो संशय निराळा, पण एकंदर जीवनाविषयी संशय येणं, घटनांविषयी, त्याला फिलॉसॉफिक डाऊट. तेव्हा तो काय म्हणाला, तो मॅथमॅटिशियन. तो म्हणाला की अनेक तऱ्हेचे तत्वज्ञानामध्ये विचार असतात, ते काही खरे नाही. त्याचा पाया असा पाहिजे की जो कधी कोणी संशय घेऊ शकत नाही. मग तो काय म्हणाला, त्या काळामध्ये जिथे ख्रिश्चन धर्माचं ते फार प्राबल्य होतं, ईश्वराविषयी संशय घेऊ शकाल, जग आहे का नाही संशय घेऊ शकाल. का हो, तुम्ही निर्जयानंतर जग राहतो कुठे, जगाविषयी संशय घेऊ शकाल. लवकर सुरू केली, बरोबर आहे, ठीक आहे. बरं का, इतकंच नव्हे, माझे मित्र आहेत का नाही, पैसा आहे का नाही, सगळ्या गोष्टीचे संशय घेऊ शकाल. पण मी संशय घेतो हा संशय येत नाही. पण संशय घेणं म्हणजे विचार करणं. संशय विचार आहे ना, मग जो विचार करतो तो असला पाहिजे. म्हणून मी हा तत्वज्ञानाचा पाय. जसं मॅथमॅटिक्स मध्ये गणितामध्ये ते 1 पासून 9 पर्यंत नंबर्स आहेत, तुम्ही घेताल, त्याशिवाय कुठेच नाही जगामध्ये कुणी क्लास ना. कसं म्हणाला हे असं तो बाकीचं जाऊ द्या, त्यांचं काय मला काही क्लास शिकवायचं नाहीये. ते भारतीय काय म्हणतात, पहिले कपिल सांख्य फार अप्रतिम आहे बघा. पुन्हा सांगतो आपल्याला, मी तुम्हाला पाठी झाला असेल आणि व्हावं अशी माझी इच्छा आहे, हो नाही का. नाही ऐकून सोडायचं काय. काय विचार कोणता असला पाहिजे हा मनुष्य. भगवद्गीतेमध्ये विभूती म्हणून सांगितलेलं आहे, सिद्धानाम कपिलो मुनी, म्हणजे माझी विभूती आहे. भगवंतांनी सांगितलं, माझा अवतार आहे तो. तो काय म्हणतो, जगात ईश्वर मानाची जरूर काय. जर ईश्वराशिवाय संबंध जगताचा तुम्ही निकाल लावला तर ईश्वर जरूर काय, असा हा मनुष्य, बरं का. पण नास्तिक नव्हे. भारतीयांची नास्तिकाची व्याख्या फार निराळी आहे. ईश्वर माना अगर नका मानू, पण तुम्ही जर या जगताला सत्यत्व देऊन वागाल तर तुम्ही नास्तिक आहात. मग अस्तित्व म्हणून जे आहे ते मानताना तर आस्तिक आहात. काहीतरी आहे ना, स्वप्न अगदी स्वप्न असेल पण आहे ना, म्हणजे असं, बरं का. तर तो प्रश्न आहे. वेदांना जो मानतो तो आस्तिक आपल्याकडे असेल. मुद्दा करण्याचं काय, तो काय म्हणतो, तत्वज्ञान केव्हा सुरुवात होते, दुःखामध्ये सुरुवात होते. दुःख आहे का जगामध्ये, आहे. कसं आहे तेच त्यांनी सांगितलं आहे ना. मला असं वाटतं मानवी बुद्धीने ज्या काही एक चमत्कार केले आहेत ना, ते हे आहे. तो म्हणतो एखाद्या माणसाला जन्मभर दुःख आलं, दुःखाची सवय होते का त्याला, नाही होत. दुःख नको म्हणतो. जर दुःखाची सवय होत नाही तर तुमच्यामध्ये दुःख व्यतिरिक्त असं काहीतरी असलं पाहिजे, आणि ते म्हणजे आनंद स्वरूप आत्मा.
काही ग्रंथ नाही, काही नाही, काही नाही, नुसते असलंच पाहिजे म्हणला तर तो पुरुष म्हणतो, त्याला पुरुष प्रकृती. तो द्वैती आहे. या जगामध्ये अद्वैत नाही, पुरुष आणि प्रकृती दोन आहेत म्हणा. आणि गीतेने ते ग्रहण केलेलं आहे. बरोबर. तेच त्याही पेक्षा आचार्यांचं आणखी कमाल आहे, शंकराचार्यांचं. बरं का. दुःख नको माणसाला, हेही बरोबर आहे. तो काहीतरी त्याच्या पलीकडे आहे, हेही खरं आहे. पण आचार्य म्हणाले की माणसाची धडपड कशा करताय, सारखी धडपड, सारखं चाललं, सारखं चाललं. त्याचा संबंध आहे म्हणून मी सांगतो. सारखं धडपड म्हणजे काय? कर्म, विषय कर्माचं चाललंय सगळं. कोणीही मनुष्य बघा स्वस्थ बस म्हणलं ना चैन पडत नाही. किंबहुना एक अत्यंत मोठा विरोध आहे जीवनातला, स्वस्थ बसणे सुद्धा कर्मच आहे. माणसाला तू स्वस्थ बैस, अरे स्वस्थ बैस म्हणजे कर्मच आहे. ते अकर्म सुद्धा कर्मच आहे एक प्रकारचं. कर्म शून्य होणं निराळं आणि अकर्मण्य होणं निराळं, आळशी आहे. बरं का. तर मग आचार्य काय म्हणाले, ते पण कशा करता आहे, वासना तृप्ती करताय. बरं का तुम्ही का करता? मी संध्याकाळी फिरायला निघाले. बरं का. का फिरायला निघाले? बरं का, कंटाळा जाऊ घरी म्हणून निघाले. अरे म्हणजे तृप्ती करता सारखी झडपट आहे. तृप्ती कशा करता? वासनेची तृप्ती आहे. बरं का. पण हरकत नाही. तृप्तीचं लक्षण काय? मनाचं समाधान, मनाची समतोल अवस्था येणं ही तृप्तीचं लक्षण आहे. क्षणभर का होईना. म्हणजे असं अगदीच मला सगळ्यांना अनुभव आहे. माझ्या सगळं पोटभर जेवला आणखी वाढतो, नको वाढता पुढे. अरे पुरे का? तर अशी मनाची, देहाची सोय येते पण मनाची अशी अवस्था येते की आता पुढे. बरं का. आणि हे पुढे कायम टिकवलं म्हणजे परमात्मा दर्शन आहे. हे आचार्यांचं काय छान आहे. म्हणून महाराज सारखं म्हणायचे समाधान समाधान समाधान. आणि मऊज अशी आहे बघा, तुम्ही आम्ही साधी व्यवहारी माणसं, परमार्थ जाऊ द्या, पण तुमचे 2-3 पोरं आहेत आणि तुमचा पैसा आहे, तुम्ही किती सगळ्यांना व्यवस्थित वाटून दिलं, मग मला आणखी पाहिजे. आपले का तुला दिलंय ना, तुला समाधान नाही. याला नसतं समाधान, त्याला म्हणतो की नाही याला समाधान. म्हणजे समाधान ही एक औचित्य आहे. म्हणून जगामध्ये समाधानी मनुष्य पाहिलं की आपल्याला समाधान. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. त्या माणसाला पाहिला बरोबर समाधान. मंदिर ते खरं की तुम्ही आज गेल्यानंतर शांत वाटत, समाधान. माणसाला पाहिल्यावर असं वाटतं नाही तर तिथे बरोबर उलट काय अशांती. त्याला मराठी शब्द फार छान आहे, भगवत भगवत सारी. असा नवरा भेटला म्हणजे बाईची कंबर कसे करून आला तू त्या दोष काढणार. बरं का. तिखट झालं फार तिखट म्हणणार, कमी केलं आळणी म्हणणार, मीठ जास्त झालं खारट म्हणणार, नाही घातलं तरी म्हणणार. म्हणजे या बाजूला सांगतोय मी. बरं का. पण समाधानी माणूस मिळणं ते बाईचं भाग्य आहे. छान. मग असमाधान एकाच गोष्टीत असावं. महाराज म्हणायचे असमाधान जरूर आहे. डिसकंटेंट कशाबद्दल? भगवंताच्या प्रेमाबद्दल समाधान. जगात एकच वस्तू अशी आहे की जी तृप्त होऊ नये माणसाला, असमाधान. बरं का. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले अद्वैती तो नाही माझे समाधान. काय सांगावं. अरे अद्वैताने जन्मभर धडपड केली ना तुम्ही, त्याच्याशी तादाद नाही पहा. अद्वैती तो नाही माझे समाधान. मग काय कर, गोड हे चरण सेवा तुझी. बरं का. किंवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. अरे अरे जन्मभर धडपड केली ना. बरं का. तू देव मी भक्त ऐसे केले. द्वैतामध्ये समाधान नाहीये, पण ते समाधान मला चालत आहे. आणखी एक सांगतो, सगळी खटपट वासना नाही करण्याकरता केली, भगवंताचं दर्शन होण्याकरता केली. पण म्हणाले तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. केव्हा? सज्जनाची संगत दे आणि तुझं गुणगायन दे. गुणगायनी ना आवडी तर मला जन्मच आहे. बरं का. हे सगळं मी काय सांगतो, मनुष्याला कर्मभूमीत जन्माला आल्यानंतर कर्म केल्याशिवाय चालत नाही.
आता कर्म कर्म हे काय लवडाय हो, नाही का? आपलं की नाही ते वेदांत काय झालंय त्या पारिभाषिक शब्दात घातलेलं आहे, टेक्निकल टर्म्स मध्ये. त्यामुळे जीवनाशी काही संबंध आहे की नाही कळत नाही आपल्याला, नाही का? ते काम्य कर्म निषिद्ध ते नैमित्य हे बरेच त्यांचं येते. पण मी आपल्याला साधी गोष्ट विचार, आपल्याला जीवन जगताना पदोपदी शक्तीचा वापर करावा लागतो, बरं का? तुम्ही म्हणाले याला इंग्लिशमध्ये जनरलायझेशन म्हणतात, एक सामान्य विधान ठोकून द्यायचं तुम्ही नाही. मला तुम्ही सांगा, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायचं, मोतीबिंदूचं, बरं का? ऑपरेशन केलं आणि हा दिसत नाही बरोबर, ऑपरेशन करून दिसत नाही असा अनुभव येतो ना तुम्हाला, ज्यांचं झालं असेल त्याला. आपण का दिसत नाही ते डॉक्टर म्हणतो, अहो तुमच्या हातात रेटिनाच कामातून गेला, त्याची शक्ती गेली. आधी तुला कळलं नाही गेलं का? जोरा पुढे तुमचं अलीकडे काय बुवा अन्न पोचत नाही अको, अरे काय झालं? पचन शक्ती कमी पडते, बरं का? आता आमच्यासारख्याला एकदम नाव आठवत नाही, बरं का? बोलताना काय झालंय, स्मरणशक्ती कमी झाली, नाही का? शरीराची तर बसूट कमी होतेच, कंबर दुखते बुवा आता उठवत नाही, खाली आधार गेल्याशिवाय बसून उठतच नाही माणसाला, बरं? प्रत्येक ठिकाणी शक्ती काम करते. शक्तीची दोन अवस्था. तुम्ही म्हणाल वेदांतात चिंता घ्या, घर काय जाऊन आले तुम्ही कुठे बाहेर जात नाही. मला विचार त्या कर्माशी जोडण्याचं, कारण तो श्लोकच असा आहे. शक्तीच्या दोन अवस्था, एक स्मरणशक्ती घ्या. स्मरणशक्ती शांत असते किंवा काम करते. एक अगदी गायनाचं फार उत्तम उदाहरण मला आवडते या बाबतीमध्ये. हे एखादा मोठा गवई आहे चांगला, बरं का? त्या जसराजचं उदाहरण सांगतो मी. त्यांना मी सहज विचारलं, तुम्ही म्हणजे स्वस्त असता तेव्हा तुम्हाला रागाचं काही कल्पना येतात का? तर ती हिंदी बोलतात, हिंदी मराठी नहीं बोलतात. अजी महाराज क्या बात कर रहे हैं आप, वो तो रहता है, कहाँ रहता है मालूम नाही म्हणा. ते ज्ञान असतं पण कुठे असतं माहिती नाही. हा म्हणजे ती जी विद्या आहे, ती जी गाण्याची शक्ती आहे ती आहे तेव्हा ते शांत असते, पण नेहमी शांत नसते. गायला लागले की सगळं यायला लागतं, नाही का? म्हणजे शक्तीच्या दोन अवस्था. आता हे मोठे मोठे अकाउंटंट वगैरे CN लोक असतात ना, अहो ते काय केवढं ते नियमांचं भाडून डोक्यामध्ये असतं त्यांच्या, पण काम करतं का? समजा नवऱ्याशी बोलतोय बाई, ते सुयेचं येईल त्याच्यामध्ये. आता पैशाच्या बाबतीत येईल घरायचे, परंतु पाठीच्या बाबतीत येईल, कसं येईल ज्ञान? ते आतमध्ये आहे नुसतं. म्हणजे शक्तीच्या दोन अवस्था, एक शांत अवस्था आणि एक कर्मशील अवस्था. कर्मशील अवस्था जी आहे ती हालचाल करते, त्याला गीतेत कर्म म्हटलेलं आहे. आता गंमत अशी आहे, ही जी शक्तीची हालचाल आहे या काही मर्यादा आहेत का? मर्यादा आहेतच. उत्तमापासून मर्यादा असतात त्याला. मग कर्म म्हटलं की त्याला मर्यादा आली, हालचालीला मर्यादा आली. एकच गोष्ट अशी आहे दृश्यामध्ये ज्याला स्थलकालाची मर्यादा नाही, आणि ती म्हणजे स्मृती. ती स्मृती कोणची? बाहेरून घेतलेली नव्हे, माझी स्मृती मला जी आहे ती. माझी स्मृती कधी विसरायची नाही, तिन्ही अवस्थामध्ये राहील. ते झोपेचं ते फार छान आहे की सकाळी उठलं बाबा छान झोप लागली, वा कोणाला लागली? मला लागली. आणि तू त्याला मग झोपेत होतस ना. पण झोपेत असून सुद्धा मला शांतपणाचा अनुभव येतो आहे, एवढ्या पुरता मी हजर असतो तिथे, म्हणून जागा झाल्यावर शांत मला झोप लागली. नाही तर मेला तो. जागा झाल्यावर तर त्याला आठवणी तर मेला की होतो त्यावेळेला, आणि मृत होतच असतो, नाही का? सांगण्याचा हेतू असा की कर्माला नेहमीच बंधन असतं, ठरलेले बंधन आहे. देहाचं बंधन आहे, मनाचं बंधन आहे, आपल्या विद्येचं बंधन आहे, आपल्या स्टेटस समाजातल्या स्थानाचं बंधन आहे, नाही का? एक साधी गोष्ट, समजा एखादा मनुष्य नीतिशास्त्राच्या खूप गप्पा ठोकतोय आणि तुम्हाला तो कोणातरी चोरी करताना उठताना पाहिला, ठीक आहे, नाही का? त्याच्या याला शोभत नाही ते,
मी काय म्हणतोय, मोठे मोठे अधिकारी राजा पगार असून पैसे खातात ना, ते त्यांच्या स्टेटस विरुद्ध काय त्याची किंमत राहिली नाही का? माझं बंधन आहे, होय ना? हे बंधन जर नको असेल तर ते कसं काढता येईल? बंधनात माणसाला नको असतं. कृष्णमूर्ती काय म्हणायचे, माझं काय कार्य आहे? माणसाला स्वतंत्र करायचं मनाने पूर्णपणे. देहानं काय स्वतंत्र होऊ शकत नाही, तुरळपाला लहान मनाने पूर्ण स्वतंत्र करायचं. म्हणजे जे जे काही मनावर संस्कार आहेत ते सरळ नाहीसे करायचे असं ते म्हणायचे, बरं का? तेव्हा हे बंधन पाहता कसं येईल? शक्ती जेव्हा कार्य करते तेव्हा कर्म बनते. मग या शक्तीला व्यक्त स्वरूप जे आलेलं आहे ते जर तिला मूळ शांत स्वरूप दिलं तर तो मुक्त झाला. हे कसं करता येईल? हे ज्ञानानं करता यायचं, म्हणून ज्ञानाग्नीला अग्नी म्हणतात. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, हा त्याचा अर्थ. आता श्लोक वाचतो ज्ञानेश्वर महाराज चारच डोळ्यात कमाल केली. म्हणाले बरं का, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता. समारंभ म्हणजे कार्याचा आरंभ. काम संकल्प वर्जिता. काम म्हणजे वासना आणि संकल्प म्हणजे ती करण्याची उर्मी. त्याला इंग्लिशमध्ये विल पॉवर असं म्हणतात. नुसती वासना त्रास देत नाही. असे समजा तुम्हाला एक गंमत सांगितलं ना, विद्यार्थी असतात, मग काय करावं ते लॉजिक शिकवायचं म्हणजे डोक्याला तापच असतो. तेव्हा मी सर काहीतरी गोष्ट काढायची. तेव्हा एकदा म्हटलं माणसाला महत्वाकांक्षा पाहिजे. हो म्हणा. तर म्हटलं बा तुम्हाला काय महत्वाकांक्षा आहे? कोणी उत्तर दिली. एक हा होता ख्रिश्चन मुलगा, जरा थोडस बोलका होता. तुझी काय म्हणलं महत्वाकांक्षा? सर म्हणलं मी सांगू का? म्हणजे काय म्हणलं तुला मी विचारलंच नाही. एलिझाबेथ एक राणी आहे, तिच्या मुलीशी लग्न करण्याची माझी महत्वाकांक्षा. मला म्हणलं काय कमाल आहे बा. अरे म्हणलं मग ती फळाला कशी यायची ते नाही, तुम्ही काय विचारलं म्हणाला? महत्वाकांक्षा आहे माझी महत्वाकांक्षा. अतिशय अर्थ आहे बरं यामध्ये. त्याला माहिती आहे की माझी महत्वाकांक्षा पूर्ण होणं अशक्य आहे. असं असून ती वासना आहे. नुसती वासना त्रास देत नाही. पैसा पाहिजे पण गणपत करतोय नाही, काय अशा वासना आपल्याकडून असतात नुसत्या, बरं का? नामस्मरणाची अशीच वासना आहे. तिला औषध करावंसं वाटतंय, मरेपर्यंत करावंसंच वाटतंय, नाही का? मग त्याला संकल्पाची जोड पाहिजे. माणसाला समजून घ्या, त्याला ढकलण्याची शक्ती पाहिजे. म्हणून वासना जी आहे ती त्रास देत नाही. वासना तृप्त व्हावी ही जी उर्मी आहे ती त्रास देते. आणि ते ज्ञानाला नाहीशी होते. ज्ञानेश्वर महाराज नाही तिथेच म्हणणं आहे, ज्ञान हा अग्नी आहे आणि तो नाहीसा करतो. मग ज्ञान काय करतं? ज्ञान अग्नी म्हटलंय त्यांनी. जाळतं म्हणजे काय करतं? तर त्याचं जे कार्यकार्य स्वरूप आहे ते नाहीसं करतं. आपल्याकडे एक भात छान म्हणाय बघा की शुंभ जळलं तरी पीळ जळत नाही, पीळ जळला तरी शुंभ जळत नाही असं ना. म्हणजे वासना राहते, आपल्या आकारानं राहते, पण ती जळलेली राहते. त्याला हे नाही. म्हणजे कसं राहतं? सुखदुःखे समय कृत्वा, झालं तरी व्हावं, नाही झालं तरी व्हावं, हे गीतेचं सांगणं आहे. म्हणजे मग प्रपंचामध्ये राहावं, वासना असू द्या, झाली तृप्त व्हावं, न झाली तृप्त व्हावं. असं जर असेल तर वासना असून नसल्यासारखी होती. बरं, म्हणून काम संकल्प वर्जिता अशीच पाहिजे. ज्ञानाग्नी सर्व कर्माने संसार. कर्माची उर्मीच त्याची नाहीशी होते. याचा अर्थ असा की हे मला पाहिजे, ते मला नको, हे जे मनुष्याला ढकलतं सारखं पुढे ते सारखं. उदाहरण हे गरीब माणूस आहे आणि त्याला वाटलं व पेढे खावे, गोड खावं काहीतरी, पण तृप्त व्हावंच हा आग्रह नसावा. म्हणून गीतेचा सर्व भर असेल तर आग्रहावर आहे. आणि मीपणाशिवाय आग्रह नसतो, म्हणून मीपणा नाहीसा केला की आग्रह नाहीसा. अहंकार का नाहीसा करायचा? तर आग्रह नको. त्या फक्त आग्रह एकाच बाबतीत ठेवावा, तू मला पाहिजेस, माझी सासू नसतो. याला महाराज फार उत्तम उदाहरण द्यायचे. कमाल केली वाटते. काय म्हणाले, एक चांगली मुलगी होती, चांगल्या घरातली, आणि तिचं एका गरीबाशी लग्न झालं. पण फार चांगला मनुष्य होता, नंबर 1 असा. पैसा कमी, पण श्रीमंताची जरी असली तरी म्हणजे आनंदात होती. तर तिने विचारलं की तू आता मध्यम स्थितीत आलीस,
तुला अतृप्ती नाही का? तर ती काय म्हणाली, मी ज्या कुटुंबात वाढले ती परंपरा आहे, मला वाटतं आमचं पण माझा आग्रह नाही, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, तरी आनंदच होती म्हणाले. असं प्रपंचात राहत. एकदम उत्तम उदाहरण बघा. एक समजा 2 खोल्याचं घर आहे आणि नवरा बायको, मुलं आहेत. मुलगा शिकलाय, झालाय, लग्नाचं झालाय, लग्न होत नाही का तर जागा नाही. तर अतृप्ती नाही का? तर तो ग्रस्त काय म्हणाला, हा ऐकण्यासाठी वारकरी आहे, तो म्हणाला मी काय करू, पांडुरंगाच्या कामावर घातलंय, झालं वाहवा नाही झालं वाहवा, त्याचं योग असेल तर होईल, त्यामुळे दुःख नाही. ही भूमिका ठेवणं हे ज्ञानाचं काम. आपल्या लक्षात आलं ना, प्रपंचाची पार्श्वभूमी अशी ठेवावी. झालं बाबा, फक्त एका तुम्ही जो खरा आहे म्हणजे माझा देव आहे त्याच्या स्मरणाला हा जीव लागू नाही, कारण ते आनंद आहे, त्याला काही स्थलकालाची मर्यादा नाही, म्हणून ते राहत. हे करणं कठीण आहे. मला जाणीव आहे, वासना तृप्त झाली नाही तर मनुष्य सगळं गेलो काय म्हणता तुम्ही, ही आपली भूमिका आहे आणि ते इथे शिकायचं. बरं, आता ज्ञानेश्वर असं जया पुरुषाच्या ठाणी कर्माचा तरी खेद नाही, तरी फळापेक्षा काही संचय ना. कर्माचा जर काही आग्रहच नाही, खेळ नाही का, हे व्हावंच हा आग्रह नाही. लोकमान्याने गीता रहस्यामध्ये 2-3 चॅप्टर मध्ये हेच सांगितलंय, कर्म करायलाच पाहिजे, न करतील देह करतोच आहे, पण त्याच्या मागे जो आग्रह असतो तो नसावा, कारण आग्रह मी पणातला आहे. मग काय करावं, त्याने तिथे तेवढंच सांगितलंय. त्याचं काम ते नव्हतं, कारण ग्रंथाचा हेतूच नव्हता. सत्पुरुषांचं म्हणणं काय, त्या आग्रहाला बाजूला करायला भगवंताला तिथे घाला. तुझ्या मनात असेल तर होऊ दे, म्हणजे आग्रह नाही, नाही तर आग्रह नाही होणार नाही. विचारानं आग्रह नाही होणं घरचं इतका आपण एवढा मोठा विचार कुठे करतो. मग माझ्या मनात आहे खरं, पण आपण कराल म्हणजे भगवंताचा अधिकार पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर आपल्या शंकराचार्यांनी कर्माला याची अनुसंधानाची किंवा भगवंताची जोड द्या असं म्हणलेलं आहे. तुझ्या मनात असेल तर होऊ दे, नाही तर नाही, आग्रह नाही माझा. असं झालं तरी व्हावं, असं झालं तरी व्हावं. ही जी अवस्था आहे ना, ही एक प्रकारची समतेची अवस्था आहे. त्याला सुख दुःख बांधणारच नाही. बोलायला सोपं आहे, तुमच्या मुलीचं लग्न होत नाहीये आणि म्हणजे काय बसतो काय ते मुलीचं लग्न होते, मुलीचं लग्न आणि ती वय वाढतात म्हणजे मुश्किल होते फार. मग जो खरा भक्त आहे त्याने हे ठेवावं, प्रयत्न तर पाहिजे व्यवहाराचा, पण झालं तरी व्हावं, न झालं तरी व्हावं. अशी समता जर ठेवली मनाची तर भगवद्गीता काय म्हणते, कविता मृत्यूच्या बद्दल सुद्धा असंच ठेवावं. सांगून ठेवतो महाराजांचं वाक्य. आता तुमच्या आमच्यापैकी परमार्थ म्हातारपणचा म्हणतायत ना, त्यातून ध्यानात ठेवावं. तरुणाने सुद्धा बाळ विस्तारा बांधून ठेवावा. महाराज म्हणाले, बोलावून आलं मागे पाहू नये, नाही आलं तर काही करू नये. ते सोपं आहे. पहिलं सोपं आहे, दुसरं फार कठीण आहे. म्हणजे मला नको वाटतंय, परिस्थिती अनुकूल नाही, देह घडलेला आहे, बरं नाहीये, जावंच वाटतंय, तरी येत नाही तर काही करू नये, हे जास्त कठीण आहे. मग म्हणजे आग्रह नाही कोणत्याही बाबतीत. आणि तुम्ही बघा, आग्रह नसणारा मनुष्य आपल्याला आवडतो, नाही का, कारण तो आपल्या मनासारखं करू शकतो. हे आग्रह तो एकच, त्याला भेटा लागतं कामाचं नाही, बाकी चाललंच आहे, नाही का. म्हणून म्हणाले, त्या फळापेक्षा काही संचय नाही. त्याच्या मनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द संचार, तुम्हाला माहिती आहे ना, संचार म्हणजे त्या देहाचा ताबा घेणं, याला संचार म्हणतात. त्या देहाचा ताबा घेतो तेव्हा याच्या मनामध्ये फळाची आशा ताबाच घेत नाही. कारण त्याचं एक आहे, त्याचं जे समाधान असतं ते फळ मिळण्यावरती नसतं, भगवंताशी संबंध जोडण्यावर असतं. म्हणून झालं नाही झालं तरी वा. म्हणजे याला महाराज फार उत्तम उदाहरण देत. काय सांगू तुम्हाला, ते त्यांचं मला फार का आठवतं, माझे गुरु म्हणून नव्हे पण व्यवहारात परमार्थ कसा आणा. ते म्हणले, एक मुलगा ग्रस्त होता, त्याच्या मुलीचं लग्न व्हायचं होतं. म्हणून एका गावी एक मुलगा चांगला होता, तो पाहायचा. गाव मोठं होतं म्हणले, कधी गेला नाही पाहायचं. तर आधी जाईल म्हणजे मुलगा बघेल आणि तो पाहिल्यानंतर मग गावचं पाहिजे. नाही तर गावचं आधी पाहून मुलगानं पाहिलं चालेल का, नाही का. तसं आधी आपण भगवंताला घट्ट धरावं, मग बाकीच्या गोष्टी झाल्या काय तर झाल्या. आपलं कसं होतंय, गावात हे काय होते काय ते राहून गेल, मुलगा पाहणं राहून गेल,
कसं नाही करणार? म्हणजे मग त्याला झालं काय नाही झालं नाही का स्वयंपाक हे फळापेक्षा नाही. मग पुढे म्हणाले आणि हे कर्म मी करीन अथवा आदरले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. काय प्रतिम आहे, मनाला विटाळ होत नाही म्हटलेलं आहे. म्हणजे अशुद्ध करीत नाही. पण कसं आहे बघा, हे कर्म मी करीन अथवा आदरले सिद्धी नेईन. आम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रातल्या लोकांना याचा अनुभव रोज येतो बरं का. एम ए ला बसायचं आहे बरं का, काहीतरी विषय घेऊन बसला आणि निश्चयाने करायला पाहिजे. ते टेक्स्टबुक आहे ते वाचायला तर पाहिजे नाही का. पण हे पास होईनच हे काही कुठे सांगत नाही. अगदी फर्स्ट क्लास येणारी मुलं काय बघ कसे काय पेपर गेले छान गेले सर फर्स्ट क्लास येणार का कोणाचं काय कोणाचं. अरे मग तू अभ्यास नाही का काय केला. बघा कसं आहे किंबहुना तुम्हाला सांगितलं ना मी की हे डॉक्टरी शास्त्रात असं म्हणतात 2 वेळा नापास होणं बरं, अभ्यास जास्त होतो म्हणतात. आता 5-5, 6 वेळा नापास होणं ते आणखी पुढचे लोक आहेत. ते जास्त हुशार म्हणायचे नाही की शेवटी डॉक्टरी सोडून द्यायची पाहिजे नाही का. पण असं आहे त्याला चिकाटी लागते बरं का फार. गमत काय बघा आमची विद्यार्थी नापास एकाने जायला बायको मला म्हणते काय तुमचा अभ्यास काय करतो. नोकरी करणारे लोक कसे यायचे काय तुम्ही म्हणाले त्यांना कशाला नाव ठेवायचे. तुमच्या आमची सुद्धा आपण बंधूला जाई पंढरपूरला गेला गावात तुमचं काय बदलले ज्ञानेश्वरी आज रविवारी सांगण्याला तसेच तुम्ही ऐकला म्हणाले. ते माझ्या बाबतीत खरं आहे तुमच्या बाबतीत पाहावं काय अरे खरं आहे ते इतकं सोपं नाहीच आहे ते. काय झालं महाराजांनी विषय सांगितला परमार्थाचा किती सोपं म्हणाले. हो म्हटलं बा ते सोपं आहे. पण लगेच म्हणाले तरी साधन म्हणजे कठीण आहेच म्हणाले नाही का. तसे पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराज किती आहे बघा. आदरणे सिद्धी नाही ना एके ठिकाणी ते डोळ्यासमोर यश पाहिजे ध्येय पाहिजे. तुम्हाला पास होण्याकरता आहे हे मी करणारच. पण तत्वदृष्ट्या नाही होणार हे सुद्धा धरून चाललं पाहिजे. आणि तिथेही नाही आपल्या प्रयत्नावरची श्रद्धा जळमळते. त्या ध्येयाबद्दल सध्या सोडून द्यावं नाही शेवटपर्यंत जाणार. म्हणून मी तुम्हाला मी म्हणतो ना गमतीनं मद्रासी स्पिरिट पाहिजे. 8 वेळा बसला इंटरला एक पेपर करून मग LLM झालं मला 16 वेळा आले का. किती चिकाटी घेण्यासारखं आहे की नाही. हे परमार्थामध्ये किती घेण्यासारखं आहे. त्यांचा दुसरा गुण मात्र घेऊ नये लाचारी. येस सर नो सर तुम्ही काय म्हणाल ते नाही का असं नसावं. पण प्रयत्नाला नाही मागे पुढे पाहू अगदी कर्मभूमी आहे ना. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा अग्र नसावा. याने संकल्प जयाचे मन विटाळे बरं का. वासना काही त्रास देत नाही पण मला पाहिजे असते हे नसावं. आता मी म्हणतोय पण तुम्ही अगदी प्रेमानं म्हणता की एखाद्या मुलाचं लग्न होत नाहीये काही कारणामुळे आणि योग्य असून तर लग्न झालं तरी वागवा न झालं तरी वागवा अशी वृत्ती ठेवा म्हणणं कठीण आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं लग्न व्हावं ही वासना असावी पण संकल्प नसावा. झालंच पाहिजे असं नसावं. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र व्हावा पण व्हावा तसं नसावं. नंतर मग काय होतं म्हणले ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेषे ओळखतो. परब्रह्म वेषे मनुष्य ओळखतो. तो परमात्मा स्वरूपच आहे ज्याचं मन हे वासना ज्ञानाग्नी नाहीशी झाली असतो. त्याची काय अवस्था असणार त्याचे अजून वेळा त्यांना आपल्याला सांगतो. मी आपल्याला सांगितलं शक्तीचं काम आहे ना. जशी पिंडामध्ये शक्ती आहे आपल्या जीवनशक्तीच त्याला म्हणतात. बरी मला आठवण झाली एक चमत्कारी उदाहरण मला परवा पाहायला मिळालं. एक मनुष्य आला मला म्हणलं खाजगी भेटायचं आहे. काय म्हणजे काय काम विषय सर मला भेटायचं. सरच म्हणलं मला काय मी विद्यार्थी आहे की काय ये म्हणलं. आला तो शाळेत उरला आधी रडला पाया पडला रडला. अरे म्हणजे काय झालं मला वाटतं काय पाप केली. तो तुरुंगातून शिकून आलेला होता. त्याने लुटालूट केली. एक लहान मूल होतं त्याला मारलं काय केलं पण त्याला 8 वर्ष शिक्षा झालेली
आणि तो सुटून आला. तर गावात तो घेईना त्याला, म्हणजे आला राहायला हो, पण समाजाने त्याला बाहेर टाकलं सगळं. त्याला रिहॅबिलिटेशन म्हणतात ना इंग्लिशमध्ये, पुनर्वसन करायचं. त्याला गावात कोणी घेईना. त्याला दूर मिळेल ना गावामध्ये की हा चोर आहे, असं आहे, तसं आहे. काय करायचं म्हणाला. तेव्हा त्याच्या मनात काय आलं, किंवा आपण याला जावं, पंढरपूरला जावं. आणि त्यांनी पंढरपूरला गेला. त्यांनी ते देवरूरकर महाराज होते ना भिंडाबुवा, त्यांच्याकडून माळ घेतली, गळ्यात घातली आणि पंढरीला जायला लागले. पुढे म्हणाला नुसते काय वर्ष 2 वर्ष मी या गावात होईल, त्या गावात बायको होती, लहान मुलं होती, 2 सगळं होतं. सुटून आल्यानंतर लग्न केलं बघा. सांगायची गंमत अशी की आता म्हणला पण ते मनात होतं ना सारखं, आपल्याला जवळ कोणी करीत नाहीये. कारण बाहेर गेले तर लगेच हे होतं ना असं की बातमी जाते हा अमुक अमुक. तेव्हा मग त्यांनाच विचार मी काय करू बुवा, माझं हे असं चाललंय. आई म्हणजे ज्ञानेश्वरी वाच. तो म्हणजे ज्ञानेश्वरी वाच म्हणजे काय, कळली तर पाहिजे ना. त्यानेच एक त्याला पुस्तक दिलं आणि तो वाचू लागला. तेव्हा तो म्हणला काय कोणाच ठेव, मला आपोआप थोडं थोडं असं कळायला लागलं. रोज वाचायचा पूजा करताना ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना करायची. फार ऐकण्यासारखं काय संतांचा चमत्कार असतो जीवावरती उपकार करण्याचा. आणि तो 9व्या अध्यायापर्यंत आला बरं का, वाचित. आणि काय झालं कोणाची, एके दिवशी ज्ञानेश्वरी पुढे ठेवली आणि रडायला लागला आणि म्हणाला ज्ञानदेवा मी हा असा आहे की मग तुझी ज्ञानेश्वरी वाचून माझं पाप कसं जाईल. आणि म्हणाला मला तंद्री लागली, त्या डोळे झाकून अशी तंद्री लागली, त्यामध्ये मला शब्द ऐकायला आले, झालास. आणि तेव्हापासून म्हणाला मी शांत आहे. तो म्हणलं आपलं नाव ऐकलं म्हणून आपल्याला पाहायला आलो इथे. म्हणलं तू आता नामस्मरण करतोस ना. हो म्हणाला मी आधी नामस्मरण करतो. म्हणलं का आळंदीला गेलो, म्हणाला तिथे समाधीवर माळ घेतलेली आहे, माझं मनच मला सांगताय की नाही आता माझं पाप सांगतो. जीवन कसं आहे बघा. तेव्हा मी त्याला विचारलं मग तुझ्या आता अपेक्षा काय आहेत जीवनाविषयी, इच्छा काय आहे. तुम्हाला खरंच सांगू का म्हणाला जन्मभर ज्ञानेश्वर महाराजांना सोडू नये आणि आपला प्रपंच अगदी त्यांना आवडेल असं करावं असं वाटतं. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणताय ना की त्याचं पाप ज्ञानाग्नी नाहीसं करतो तो हा असं करतो. काय असेल महाराज, मग तुम्ही आणि तुमच्या आमच्या लक्षात काय आहे तुम्हाला सांग. माझ्या काय आहे याला पश्चाताप लागतो. पश्चाताप येणं शुद्ध बरं का. आपलं काय होतं एक कल्पना करा, पाणी तुम्ही उकळायला ठेवलं तर 100 डिग्री आलं म्हणजे उकळतं ना ते, होय ना. आपलं काय होतं 10 डिग्री 20 डिग्री फार 50 डिग्री, पुन्हा आपलं पहिल्यासारखं 100 येतच नाही ना. नाथाने म्हणले रे पश्चाताप अजून आहे, ज्याला खरा पश्चाताप झाला तो बनला एकदम. म्हणून ती इंग्लिश म्हण किती छान आहे बघा की सेंट्स हॅव ए पास्ट अँड सिनर्स हॅव ए फ्युचर. याचा अर्थ असा की सामान्य मनुष्य त्याच्यातून वर जातो. आपल्याला 100 डिग्री येतच नाही ना. अगदी 99 डिग्री आलं तरी पुन्हा खाली जात आहे, पुन्हा आपल्या पहिल्यापासून सुरू असं होतं नाही का. ते नाही होतं ना. हे मी काय सांगतो आपल्याला ज्ञानाग्नीची हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जेणे कर्मे जाळली असे घे. त्याला काय बंधन आहे, पण तो अग्नी पेटला पाहिजे. आपलं धुमसत आहे पण ते पेटत नाही ना. त्याला रविवारची ज्ञानेश्वरी काय उपयोगी पडेल कोणाला ठरवा नाही का. पुन्हा टेम्परेचर खाली येतं पुन्हा ढकलतो आपण वर नाही असं होतंय. किंबहुना असं म्हणतात काल किती टेम्परेचर 12 का 13 टेम्परेचर होतं ना, तसं घरी गेले की टेम्परेचर खाली येतं पुन्हा आपलं पुन्हा ढकला पुढे. त्याला खरा विवेक पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी क्या करतात पण बघा हो ज्ञानेश्वरी महाराज त्याला काय ज्ञान आहे ज्ञानेश्वरी कसं बघा पश्चाताप नाही मला आतून कळलं म्हणाला. आणि हे पाहिजे खरं बरं तुमच्या काय लोक ठेवलंय ना घाल. महाराज म्हणायचे आता सगळं माझ्याकडे. एक उदाहरण सांगतो. एक कानडी मनुष्य होता, त्याचं नाव मी विसरलं. तेव्हा तो आधी अनुग्रह घेतलेला चांगला ब्रह्मांड महाराजांचा अनुग्रह होता, पण ते तो बाईच्या नावी लागला गावामध्ये आणि अतिशय व्यसनी झाला. त्याच्या पायी त्याचं घरदार गेलं. आणि नंतर काय त्याला वाटलं कोणास ठाऊक ब्रह्मांड महाराजांकडे आला. हाताच्या बाहेर उभा राहिला आणि निरोप आला. मी हजर होतो ना तेव्हा की मी भेटायला येऊ का, ये म्हणाला. आला
आणि तो रडायला आणि बोलायला लागला. थांब म्हणाले, थांब बघ मी सांगतो ते आहे. आणि म्हणाले सगळ्या जगाने जरी तुला सोडला तरी मी तुला सोडणार नाही, नाम सोडू नकोस बरं का. आणि त्यानंतर त्याने इतकं नामस्मरण केलं की लोक त्याला साधू मानायला लागले. असं हे जीवनाचं संत आहे. तेव्हा ते जे ज्ञानाग्नी मुखे म्हणतात ना, त्याला काही ज्ञानाग्नी म्हणजे हा असा पेटलाच नाही, पण तो इतका पेटला पाहिजे ज्याची त्याची डिग्री त्याच्यावर राहील. एखाद्याला इतकं होईल, एखाद्याला हे बरं, पण हे करायला पाहिजे. आपण ते शिकलो ना, काय ज्ञानेश्वरी पदरात पडली म्हणून समजा असेल. बरं काय असेल बघा, असा हा एक नाटक आहे बिशप्स कॅन्डलस्टिक्स म्हणून, हे नाव ऐकलं असेल. त्यामध्ये असं वर्णन आहे, विक्टर ह्यूगोचं हे आहे कादंबरी त्याच्यावर, की मनुष्य मला वाटतं ला मिझरेबल मधून ते काढलेलं आहे. त्याचं जे आहे ना, दुःखी म्हणून त्याचं भाषण आहे, त्याने उडले केलं. त्याची बायको आजारी पडली, कामगार म्हणून त्याची बायको आजारी पडली. औषधाला पैसा नाही, काय करायचं, खायला अन्न नाही. डॉक्टर काय म्हणाला, अहो ही मरते आहे, म्हणजे हिला खायला द्यायला नाही म्हणून अंडर फिडिंग मरते आहे म्हणाले, खायला. तो असा बाहेर निघाला वैजागून, आणि याचं डबल रोटीचं दुकान होतं. हे आमचा मोगलाई शब्द आहे ना, पाव पावाचं नाही, डबल रोटी म्हणतात. संस्कार जात नाही बघा. काय होतं, तुम्ही आम्ही काय म्हणाल, फार त्रासलो बा, आम्ही काय म्हणा फार परेशान झालो बा. इंग्रजी शब्द येतात तसं. किंवा तू फार मूर्ख आहे, नाही तू बेवकूफ आहे. किंवा तो त्या शो केस होती, त्याच्यामध्ये तो पाव ठेवलेला होता, त्याच्याकडे पाहत उभा होता. एक पोलीस आला मागून, चोरी करायचा हेतू आहे तुझा, आणि त्याला गेलं जेलमध्ये. 18 वर्ष जेलमध्ये होता. हा, तो बाहेर आला, असा वैतागून आला, काय बोलायचं नाही. माणुसकीवरती त्याची श्रद्धाच गेली की माणूस चांगला असतो, सांगायचं ते आहे मला. असं कादंबरी सुद्धा अशी लिहिलं, नाही ते आपलं ते लोकमान्यानं शोभतं असं वाक्य आहे बरं का. ते काय म्हणाले, आपल्या देशात असा काळ आलाय की आता विचारवंत माणसं तयार झाली पाहिजे. काऊचिवच्या कादंबरीत गोष्टी लिहिणाऱ्या नाही म्हणाले. काऊचिवच्या गोष्टी या त्या प्रेमाच्या भीमाच्या, त्यांना शोभतं बरं काय काऊचिवच्या गोष्टी. तेव्हा 18 वर्षांनी सुटला, संध्याकाळी आला, कुठे जायचं, कोण त्याला घेणार आता, हा फार मोठा प्रश्न आहे बरं का समाजामध्ये, समाज फिलॉसॉफी, सोशल फिलॉसॉफी मध्ये, की असे जे गुन्हेगार लोक आहेत त्यांचं पुनर्वसन सरकार कसं करणार. कारण गुन्हेगारी वृत्ती असते ना, काहीची गेली नसते. तेव्हा एक गावामध्ये बिशप होता, बिशप म्हणजे पादरी. तो साधू सारखा असेल, त्याच्या घराचं दार कधी बंदच नसेल. रात्रीचे 11, 11:30 वाजता त्याचं काम काय असे, तो गावामध्ये दुःखी लोकांच्याकडे जायचा, आजारी लोकांच्याकडे जायचा, त्यांना मदत करायची, अशी त्याची वृत्ती. त्याच्या घरी फक्त एक त्याची बहीण होती, मात्र दुसरं कोणी नव्हतं. तो हा भाऊ बहीण राहायचं. तेव्हा दार उघडं पाहिलं ना, हा आत आला. तो बिशप होताच, ये म्हणाले, ये. जेवायला बसणार होता, तर त्या बाईने त्याला पाहिल्यावर, अरे कोण आलं, कोण आलं, तो गुन्हेगारच होता. आणि ते घाबरली ती. पण हा म्हणाला, ये बाई ये, तुला भूक लागली आहे ना, बैस येते. तर आपण जे खात होता ते त्याला बरोबर खायला दिलं. सारखा तो त्या दोघाकडे पाहत होता की हे खरंच मला घालतायत की नाही. माणुसकीवरची श्रद्धा गेलेली बरं काय. तो पण घसाघसा खाल्लं त्याने, त्याला थोडी दारू प्यायला दिली त्याने त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे. आणि खोलीमध्ये त्याला हंतरून घालून घेऊन पांघराला ब्लँकेट दिलं थंडी म्हणून. ती बाई म्हणाली त्याला, अरे तू काय केलंस हे, नंतरच काहीतरी तुम्ही आपलं चालत, तू कोणाला घरात घेतलंय सांगताय का. असू दे म्हणाला, असू दे, तो आलाय. याला काही सैन पण येईना, झोप येईना, इतकं चांगलं मला माणूस वागवतोय आहे काय, त्याला सैन पण येईना बरं का. म्हणून तो उठला आणि बाहेर आला. तर तो बायबल वाचित होता निजायच्या आधी पादरी. ती बाईचं आपल्या खोलीला कुलूप लावून निघून गेली. हा गेला मागे उभा राहिला. तरी पाहिलं कोण आहे. अरे काय म्हणले, काय आला, का नाही आलो म्हणला. पुन्हा त्याला नेला, निजवला. पहाटे 4 वाजता उठला, झोप येईना त्याला या गुन्हेगाराला. तर त्याच्या घरी चांदीच्या बाया असलेल्या अशा मेणबत्त्या ठेवायचं स्टँड होते, 2 स्टँड, ज्याच्यामध्ये मेणबत्त्या ठेवून लावायचं. तर ते
दोघं दिसलेले होते. त्यांनी काय केलं, त्या चांदीचे ते हानी घेतले आणि निघाला. तर पोलिसांची गस्त होती, त्यांच्याला लागला, कोण आहे तू, काय आहे ते, सापडलं ते चांदीचे या. त्यांना माहिती होतं बिशपच्या घरचे आहेत या म्हणून. हा, अरे बापरे, त्यांच्याला धरला, बिशपकडे आणला आणि बघ हे तुझे चोरले आहेत या. तो घाबरलाच होता. त्या बिशप म्हणाला, नाही नाही, मी त्याला बक्षीस दिलेले आहेत त्या बरं का, हा गुन्हेगाराची. त्याचं त्यांनी पश्चाताप थोडा वगैरे सांगायचं. हे तुम्हाला सांगण्याचं असं की माणूस पश्चातापाने सुधारतो. एखादा मुलगा अभ्यास करीत नाही आणि मग जेव्हा जीवन कळतं तेव्हा करताना मग काय करणार, मग काय होतं त्याचं परिमार्जन आहे. एक ध्यानात ठेवा, आपण मुद्दाम सांगतो, कितीही मोठं पाप झालेलं असू दे, पश्चाताप बरोबर ते सुधार अगदी त्याच्याकडे लागली असते. आणि माणसामध्ये हे आहे म्हणूनच माणसाचं श्रेष्ठ आहे. त्याला पाप म्हणजे नाहीच काय, मग ते शुद्ध असलं पण त्याचं एक अट आहे, पुन्हा ते होतं कामाचं नाही. आपलं कसं होतं, तेव्हा असं झालं खरं, पुन्हा पहिल्याची माग तसं नाही होता कामाचं. यातून सुटला तुम्ही, जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आमचे बरोबर कर. संतांचं जर महत्व इथे आहे, त्याच्या माणुसकीला ते जागे करतात आणि ती पश्चातापाने जागी होते. हे अतिशय महत्व. हा ज्ञानाग्नी आहे. मला पुन्हा पुन्हा ते सांगायचं. आपला ज्ञानाग्नी जर असेल तर पश्चाताप रूपी ज्ञानाग्नी आहे. नाही चुकलं बुवा. मी तुम्हाला एक सांगून ठेवतो, आपण ठरवलंय ज्ञानेश्वर महाराज, समर्थ, एकनाथ महाराज, महाराष्ट्रीय संतांपैकी यांच्या अजून जीवनात चूक झाली नाही कधी. बाकी तुम्ही आम्ही सगळे सांगतो. तुकाराम महाराज काय त्यांचं पहिलं आयुष्य मी सांगितलं ना आपल्याला. हिला त्यांना 2 बायका, तर म्हणाले मी दोघीमध्ये भेद केला. पहिली बायको फार सारखीच होती पण दमेकरी होती, म्हणून आईबापांनी दुसरं लग्न केले. तेव्हा त्यांना सुद्धा पुढे म्हणाले पैशाचा मद होता, महाजन होते, व्यापारी होते, लक्ष्मीमध्ये माते घडले बहुदोष, लग्न केलेलं आहे. आणि त्यांची आमची तुलना नाही बरं का, हे लक्षात ठेवा. नाही का आम्ही ते तुम्हाला तुकाराम बुवा नाही का, आम्ही तुकाराम बुवांचं ते सगळं निराळं काम आहे नाही का. त्याचं कसं आहे, देवा तू बरं केलं, सगळं केलं म्हणणारे आपल्याला आहे तसं, हे असं नाही नाही का. मग कसं दृष्टी कशी बदलली तुम्हाला मी सांगितलं ना, अनेक वेळा सांगावं लागतं. ते स्त्री द्यावी गुणवंती तरी तिथे गुंते आशा, म्हणून एक कर्कशा पाठीला देवाला म्हणताय ना की मी रमले असते पुन्हा, पण ती त्यांना तिला कळत नव्हतं, तिचा दोष नाही. तिला माझ्या आई वेळ आहे काहीतरी लोक याचा फायदा घेतात. हा मग पोर मेले बरे झाले, देवे माये विरहित केले, त्यांची गोष्ट आहे. आणि शेवटी काय म्हणताय, तुका म्हणे माझं आहे अनुभव अंगे, या लोकांना काय सांगू, माझा अनुभव आहे काय, जे जे काही करीशी ते ते माझे स्वहित, हे तो सप्रचित पडो आले. फार मोठ्याची गोष्टी आहे. पण ज्ञानाग्नी म्हणजे आज तो आहे आपला, असं वाटलं पाहिजे आपल्या मनाला. कोणालाही सांगू नका, तुमच्या गुरुला सांगा किंवा देवाला सांगा. हा घरात असं मोठं माणूस पाहिजे बरं का. महाराजांचं एक वाक्य आहे, घरातलं एक माणूस चुकलं तर तो सुधारावा कसा, अशा दृष्टीने वडील माणसाने वागावं म्हणा. काय तेवढी उदार दृष्टी आहे नाही का. काय असतो आपण हे चुकतो विशेषतः की त्याला नाव ठेवतो पोराबाळांना. चुकतात असते तुम्ही नाही कसं अभ्यासच एक लचांड आहे. दुसरी तिसरं अकाय चलचल म्हणे अभ्यास करीत नाही. तू नाही का त्या वेळेला काय केलं, त्या वयामध्ये तू तेच केलं तर त्याला काय झालं नाही. आणि माझं काम ते आहे होय, त्या लहान पोराला मी काय सांग त्याला सांगा म्हणे. एक तर म्हणे तुझ्या डोक्याला हात ठेवा, आता बेशुद्ध होईल म्हणे काय कल्पना काय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आहे ना, तो ज्ञानाग्नी काय विचारता, भगवंताशिवाय ज्याला काहीच प्रिय नाही त्याचा ज्ञानाग्नी फारच असतो. तुम्हा आम्हाला हे आहे, चुकलं ना पुन्हा करू नये, नाही लागेल घडलं खरं. कोण आहे असा ज्याची बुद्धी इतकी सम झाली, स्थिर झालेली आहे, बोलणं जाणं. विशेषतः मी अगदी प्रेमानं आणि आपलेपणानं म्हणतोय, या स्त्रियांचं जे मानसशास्त्र तो विषय आहे बरं का, नवीन वेगळा अहो ते पेपर असतो त्याचा. त्याच्यामध्ये भाषा लवकर कोण शिकतो, मुलगा का मुलगी. मुलगी लवकर शिकते आणि तिचा शब्दसंग्रह जास्त असतो. नवरा बायको भांडा राहिले तर ती जितके शब्द वापरू तिथे नवऱ्याला येत नाही. हे सगळं सत्य आहे बरं का. आणि ती कुठून शिकते तर म्हणजे कालिदास म्हणतो अपतत्व, त्याला स्वाभाविकच येतं म्हणाले ते. हा
अशिक्षित पटुत्व, न शिकताना येणारी गोष्ट आहे ती. सांगण्यात येते एवढाच माझा हा जो विषय आहे ना फार छान आहे. ज्ञानाग्नीनं काय पाप जळेल ते जळेल, वासना जळेल. आपल्याला या मार्गात जायला असं वाटतं की आज तर काय तुकाराम महाराज तुकाराम अगदी फार आहे की पश्चातापाची ज्वलंत आहे. ते म्हणाले यातीहीन मतीहीन कर्महीन माझे. कशा आहे बघा, मी जातीचा हात आहे, बरे देवा कुंडी केलो, नाहीतरी दंभे असं तो मेलो. ढोंगाने मेलो असतो, पण त्याकडे तिथे ब्राह्मण बिर्मण सगळे असेच होते. म्हणून म्हणाले बरे झालं. तर यातीहीन मतीहीन, शिक्षण नाही, विद्वान लोक ग्रंथकार यातीहीन मतीहीन कर्महीन माझे, पण सर्वही लज्जा सोडली बापा शरण आलो की. असं आपलं झालं पाहिजे. महाराज मी हा आहे असं आहे, आपल्याला शोधेल असा नाही. असं जर आहे ना तर मग काय, तर मी आपल्याला शरण. एकदा आपण आपलं म्हणलात ना मला माझं काम झालं, आणि आपलं केव्हा म्हणणार ते मला भगवंताची बुद्धी झाली, मला नाम घेण्याची बुद्धी झाली, सँक्शन आलं, त्याने ऍक्सेप्ट केला, स्वीकार केला. ते ही सुधाराची जी मजा आहे ना त्याला मग जीवनात शांतता आहे. आता मी केलं काय. म्हणून ते ज्ञानाची मुठी जणांनी विस्तारानं सांगितलं आपल्याला. हे माझं पदरचं नाही. बॅरन फॉन ह्युएल म्हणून एक जर्मन होता, त्याने इटर्नल लाईफ नावाची व्याख्यानं दिलेली आहे. त्यात त्याने हा मुद्दा फार छान आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये पश्चातापाला अतिशय महत्व दिलेलं आहे. रिपेंट फार आहे ते. किंबहुना त्याच्याशिवाय मनुष्याला पुढे जीवनात सुख मिळणारच नाही असंच आहे. आणि कोण मनुष्याने सांगितलं ना आपल्याला जे जन्मसिद्धच आहे त्याला चूक कसली आली आहे, आपल्याला ते आहे. म्हणजे जे मी करू नये असं माझ्या हातनं झालं, सगळे असेच असतात, पण पुन्हा होणार नाही ही भावना करायची, हे मात्र आहे. पुन्हा नाही झालं, होऊन गेलं. आणि म्हणतात ना मी घेतलं म्हणल्यानंतर सत्य घेतोच. कारण एकदा काय झालं, महाराजांचं पोट फार मोठं होतं, त्याही सगळी पाहत असतो वाढले. तेव्हा एकदा बसले होते सर, भाऊसाहेब सांगत, पोटावरून हात फिरवला. भाऊसाहेब बरंच गरगरीत झालंय म्हणाले, बरं का. तर आपण का हे काही बोलले नाही, कारण ते काय आहे तुम्ही. तेव्हा ते भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणून होते, दुसरे फॉरेस्ट मध्ये महाराज म्हणजे कशाने मोठं झालं बरं का. तेव्हा चांगला मनुष्य पण जरा असा म्हणजे झालं का, एकदा गोष्टी सांगतो. हे महाराज म्हणले आपली जन्मतिथी काय आहे बरं का. तर महाराजांनी सांगितले आमक आमक ती महिना आमक तिथी, ती त्याची तिथी होती त्या भाऊसाहेबांची. अरे तुम्ही आम्ही बरोबरच म्हणजे जन्माला आलो. त्याला कळलं नाही, त्याची तिथी सांगितली. असला होता तर तो काय म्हणा, महाराज कशाने झालं. तेव्हा काय म्हणाले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांचा जेव्हा ते आपले दोष मला सांगतात ते मी म्हणले पोटात घेतो, त्यामुळे हे वाढलेलं. आणि पुढे म्हणाले इतरांनी या भानगडीत पडू नये, त्याला सोसायचं नाही. म्हणाले काय सत्पुरुषाचं आहे नाही. खरोखर सांगतो की आपण त्यांच्यासमोर डोकं ठेवून आपण घ्या, मी हा असा आहे, मी काय करू त्याला, पण आपल्याशिवाय मला दुसरं स्थान नाही ना. तुलसीदासाचा एक फार सुंदर हा आहे प्रसंग. ते म्हणाले की पश्चातापाचा भक्त कसा असतो, फार छान वर्णन देण्यापती एक पद आहे की एक जहाज चाललाय, त्या जहाजाला मास्ट म्हणजे ते शीड असतं, तर त्याच्यावर एक पक्षी असतात, तर ते पक्षी चक्र खावतात समुद्रामध्ये आणि पुन्हा त्याच्यावर येतात. आणि त्याच्यावर गत्यंतर नाही ना, जमीन नाही ना, सगळं समुद्र. तसं जीव आहे म्हणाले की तो व्यवहारात जातो, कमी जास्त करतो काही, पण त्याला दुसरा आसरा नाही, पुन्हा त्याच्याकडे येतो. तसं आपण गुरुकडे जातो, तुझे पाळणे कुठे, मी हा आहे असं आहे, तुझ्याशिवाय मला गत्यंतर नाही. म्हणून सर्वही लज्जा सोडून बापा शरण आलो तुझं. ती पश्चातापाचं परिवर्तन आहे. ते झालं की तू स्वच्छच आहे. आणि जीवनात एकदा हे आलं ना, पुढचे जन्म सगळे शुद्ध. मग प्रश्नच नाही काही. मग पुढचा श्लोक असा आहे बरं का, त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तो की नैव किंचित करोति. कर्माला कर्म पण केव्हा, जेव्हा तो आपल्याला खायला व्हावा, फळ मिळावं ही भावना ठेवून ते कर्म करतो, तेव्हा कर्माला कर्म पण. नाहीतर हे लहान मुलं हातपाय हलवतात बघा, हसतात, हातपाय हलवतात, झोपेत रडतात,
मी एका मोठ्या डॉक्टरला विचारलं किंवा हे काय, तर म्हणे ते आमच्या भाषेत सांगितलं रिफ्लेक्स ऍक्शन म्हणाले. म्हणजे त्याला माहितीच नव्हतं काय नुसते डॉक्टरी शिकलेले का ते, हे सायकॉलॉजी माफ करा सर्वज्ञासारखं बोलतात, सांगायचं नाही बा आपल्याला कळत नाही. आता त्याच्या मनात काय कसं कळणार तुम्हाला, आधी त्याचा मेंदू वाढलेला नसतो नाही का, तो रडतो का, आता ते एवढं म्हणतात एखादं पोर रडतं लहानपणी म्हणजे त्याला श्रम लागतात म्हणून ते रडतं असं नाही, कदाचित भूक लागत असेल त्याला, मोठेपणी रडून चालायचं नाही, भूक लागण्याकरता रडतोय आपला. तर तेव्हा ते हातपाय हलवतात ना, म्हणजे हे स्वाभाविक होतं असं म्हणतात. हे काही तो हेतूने काही करत नाही. ते काही असताना तुम्ही बघा की लहान पोरं बांधलेली असतात ना, ते सारे हात पाय बाहेर काढतात, आहे ना, तुम्हाला माहितीये ना, हात पाय बाहेर काढतात. तर ते का काढतात, तर ते आईच्या पोटात असताना त्यांना ते मोकळेपण असतो जरा, ते म्हणत त्यांना बंधन सहन होत नाही. हे आम्ही म्हणतो, आज काय असतं कोणाला त्याला सांगण्यात हेतू माझं काय, की जेव्हा कर्माला काही हेतू असतो त्यावेळेला त्याला कर्म पण येतो. जर रडण्यानं खरंच भूक लागत असेल तर बा तो हेतू रडण्यानं स्वाभाविक जे आतून येत आहे, पण तसं काय कळत नाही. म्हणजे कर्माला कर्म पण तेव्हा येतं ज्यावेळेला काही हेतूकडे लक्ष असतं. म्हणून गीता असं म्हणते नैव किंचित करोति सः कर्मणी अभिप्रेत, कर्मामध्ये व्यक्त असून सुद्धा तो काही करतोय असं नाही, तर करते पण नाही. पण वर कसं आहे, त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराशय. बरं का, या जगतातल्या वस्तूचा वासनेचा आधार नाही, तृप्त आहे. आणि ते जर असेल तर त्याच्या हातून कर्म घडून सुद्धा आपण ते कर्म जे करतो म्हणतो ते केले. ज्ञानेश्वर महाराज आहेत, जो शरीरी उदासू फलभोगी निराशू नित्यता उल्हासू होऊन असे, हे फार वस्तू आहे. शरीरावर ते उदास, उदास म्हणजे कमाल सांगतो आपल्याला. एक बुवा होते मिरजेला, अण्णा बुवा म्हणून, ते त्या रेतीमध्ये पडलेले असायचे. बरं का, आता हे उदाहरण घेत असताना रेतीत पडायला पाहिजे असं नाही, पण काय तर तुम्ही म्हणणार की तेच खरं आहे म्हणून, तसं नाही. एक ग्रस्त भेटले आम्हाला, आमची विद्यार्थी बरं का, भारी सिगरेट प्यायचा होतो. तो जवळ आली की घाण यायची बघा, आमची हालती होती 4 महिन्यात सिगरेट प्यायचा. ते का असले माहिती, ते हैदराबादचे एक गोष्ट सांगतो. ते उस्मान बिडी म्हणून एकाने काढली. उस्मान निजाम होता शेवटचा, उस्मान अली त्याच्या नावाने बिडी काढली. उस्मान अली, इथे काळा धागा लाल धागा असे असतात ना, हनुमान बिडी. आपण जाहिराती पाहतो, आमचा निरीक्षण कोश मजबूत दिसतो. तेव्हा उस्मान बिडी काढली. काय खप राजाच्या नावाने काढली, आणि मुसलमान लहरी असतात, निजामच्या नावाने काढल्यावर हुजूरचे नाम खूप खपली. बरं का, तेव्हा मुंबईचा एक व्यापारी आला, त्याची ते एजन्सी घेण्याकरता. काय बॉल एवढी हे आहे बिडी, अहो त्याने ते अॅनलाइज केली, तसं काढलं, त्या तंबाखू बरोबर घोड्याची लीड घातलेली होती. आता उस्मान बिडी पिऊन लीडच द्यायची, ते योग्यच आहे. ऍडमिनिस्ट्रेशन काय करावं, बिडी पिणाऱ्याला काय वाटत असेल, आपण नीट भूक ते सांगायचं. तो काय, तो फार सिगरेट प्यायचा. तर मी म्हणलं अरे काय सिगरेट सोडून दे. बरं का, तो काय म्हणाला मला, आमचा फिलॉसॉफीचा विद्यार्थी, तो काय म्हणाला, सर म्हणाला तुम्ही मला बिडी सोडा हे सांगण्याचा प्रसंग का, मी बिडी पितो म्हणून, तर बिडी पिणं हे आधी मग म्हणलं सोडायची गोष्ट आहे. तेव्हा आधी माणसाने पाप करावं मग मुक्त व्हावं. बरं का, तर मी त्याला म्हणलो वा आम्ही तर्कशास्त्र शिकवलं, पण तुला तर्काला उत्तर नाही म्हणलं काही नाही का, असं नाही. हे तू काय म्हणण्याचा, शरीरी उदास याचा अर्थ असा, शरीराबद्दल जी हवेपणाची भावना असते, शरीराला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते नसावं. आजच्या प्रसंगावरून मला आठवण झाली, सॉक्रेटिस रस्त्याने चालला होता अथेन्स मध्ये, आणि अतिशय कडाक्याची थंडी होती, आज जशी पडली अशी. तेव्हा अंगावर काही त्याच्या एक नुसता टोगा म्हणजे एक उपरण्यासारखा असेल. तेव्हा विद्यार्थी म्हणाला त्याचा,
अरे आज एवढी थंडी वाजत नाही का? तर तो एवढंच म्हणाला, गरम कपडा असता तर घातला असता बरं का. असा म्हणजे त्याला हे साधूच पुरुष बरं. तर त्याचे विद्यार्थी त्यांनी 10 लोकांनी एकदम कपडे आणून दिले, घाल 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 म्हणून. तो काय म्हणाला पुढे, तुम्ही 10 घातलाय, मी एकच घालणार आहे, कोणाचं वागणे ठरवत आहे मी घालीत नाही. मोठा मनुष्य त्यांना भानच नसतं. खरं सांगायचं म्हणजे देहाचं भान नाही. भान म्हणजे कसं, शरीराला जरूर आहे ते देतीलच, पण आपण शरीराला काही तृप्तीच्या हेतूने देतो नाही का, तसं नसलं पाहिजे. एक उदाहरण घ्या, ते सफारी म्हणून काहीतरी असते ना, सफारी म्हणून ड्रेस असतो. समजा आपण सफारी घालून आधी गेलो, विचारतो कुणी आपल्याला, पण लोकांनी करायला सफारी घातलेलं हे त्याला नाही, अंगावर हे घातलं काय आणि ते घातलं काय. तसं बायकांना साडीची बाबतीत म्हणता येणार नाही, कारण मग यांचं चालायचं नाही. दरवेळेला नवीन मॉडेल असतं नाही का, हे असतं काय अंगावर झाकायचं, हे त्याचं कार्य आहे. चांगलं असावं, स्वच्छ असावं, उत्तम आलं तरी हरकत नाही, साधं आलं तरी हरकत नाही. उदासीनता याचा अर्थ असा की त्याच्याबद्दलची जी भावना असते ती नाही, त्याचं मूळ कार्य आहे तेवढं तरी याच्या परीने काय. म्हणून शरीरी उदासी, फलभोगी निराशी, अमकं पाहिजे तमकं पाहिजे. नाही, तुम्ही एक कल्पना करा, आपल्याबरोबर एक मनुष्य तुमच्या संगतीला आहे, त्याला खरोखर काही मागायचं नाही, किती आपल्या संगतीला चांगला वाटेल तुम्ही विचार करा. महाराज काय म्हणाले, पुष्कळ वेळेला नवरा चांगला असतो, पण बायकोच्या आग्रहामुळे तो पैसा खायला लागतो, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणि अलीकडे चूक आहे ना, तुम्ही बघा, प्रपंचाच्या आरंभापासूनच सगळ्या वस्तू घरात पाहिजे असं वाटतं नाही का. हे नाही, जीवनाच्या दृष्टीने चूक आहे, पण तू जीवन शिकणार केव्हा माणूस. मी असं म्हणत नाही की तुम्ही आज गॅस सोडून तुम्ही कोळशे लावा किंवा लाकडं जाळा, असं नाही, पण ज्या जरूर आहेत तेवढ्याच सगळ्या ते आमचंच पाहिजे तमचंच पाहिजे मग नाही, म्हणजे मग त्याला अडचण येते घरामध्ये अस्वस्थता असल्यामुळे. हेतू सांगण्याचा एक प्रकारची तृप्ती पाहिजे वागण्यात. असू द्या, आहे ना तर घ्या, नाही तो प्रयत्न करावा, पण नाही तर नाही. शुद्ध फलभोगी उल्हास हो, नित्यता उल्हास होऊन असो, हे मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे शरीराचंही नाही, पण हे सगळं नकारात्मक आहे, हे नको नाही. पण उल्हास म्हणजे प्रसन्न वृत्ती पाहिजे. जो आनंद अकारण असला पाहिजे, त्या बाहेरच्या अवलंबून नसला पाहिजे. ही जर वृत्ती असेल तर त्या माणूस लोकप्रिय होईलच, जाऊ द्या, त्याचं जीवन किती समाधान शांत असेल. पण शेवटची गोष्ट नेहमी सांगतो, अलेक्झांडर दी ग्रेट, थोडा त्याला ग्रेट म्हणतात तर खराच होतो, ते शंकाच नाही. आणि डायनिसस म्हणून एक हा होता संन्यासी पंथ, स्टोईक पंथाचा, त्याच्या झोपडी समोर आला, सकाळची वेळ, ऊन पडलेलं, आणि हा ग्रंथ घेऊन वाचत बसला होता. कोण? डायनिसस बरं का, बसला होता. आणि हा ऊन उभा राहिला समोर, त्याची सावली त्याच्या अंगावर पडली. थंडीचे दिवस, ऊन नुकता आलेला बसलेला हा. तो म्हणाला, मी कोण आहे माहिती आहे ना? होय म्हणलं, मी ओळखतो, तुझ्या बापाला ओळखतो, फिलिपला, तुला ओळखतो, मी सम्राट आहे म्हणाला. अरे होय, तू म्हणलं काय पाहिजे ते मागून घे म्हणाला. तर तो अगदी मंद हास्य करून म्हणाला की माझ्या अंगावर जी सावली तुझी पडली आहे त्याने मला थंडी वाटते, तू बाजूला होतो, एवढंच मला काय असेल मला. तेव्हा प्लेटो एवढंच म्हणाला, त्या फाटक्या कपड्याच्या भोकातून तुझा अहंकार दिसतोय म्हणाला, हे मला काय असतो असं आहे. तेव्हा फलभोगी उल्हास, पण उल्हास निरंतर. पुढच्या विषय पुढच्या रविवारी जानकी जीवन स्मरण जय जय राम.